दिवस होता सोमवारचा. ठिकाण होतं कुर्ला रेल्वे स्थानकाजवळील परिसर. चाकरमानी आपल्या कामावरून घरी परतत होते. वेळ होती रात्री 9 वाजताची. याच ठिकाणी एक भरधाव वेगाने बस आली आणि रस्त्यावरच्या गर्दीत घुसली. किड्या मुंग्यांसारखी माणसांना चिरडत ही बस पादचाऱ्यांच्या अंगावरून गेली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला होता. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण गंभीररित्या जखमी झाले. अपघात झाल्याची बातमी कळताच अग्निशमन दलाचं पथक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. प्रशासनाने कार्यवाही सुरू केली. जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांना 5 लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली. ही बातमी आज चर्चेत असेल, उद्या अन्य काही दुर्घटना घडेल आणि पुन्हा पुन्हा याच वर्तुळाभोवती घटना फिरत राहतील. पण या घटना नेमक्या का घडतायत? त्याच्या मागची कारणं काय? याचा विचार मुंबईकर म्हणून आपण करणार आहोत की नाही? एखाद्या रस्त्याच्या कडेला अपघातात मरून जायचं हेच आपल्या आयुष्याचं विधिलिखित असणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओत शोधणार आहोत. आपण ज्या बसने प्रवास करतो किंवा जे वाहन घेऊन घराबाहेर पडतो त्याच्यासोबत हा प्रकार घडणार नाही ना, याचाही शोध घेणार आहोत. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. महा MTV मध्ये आपलं स्वागत. बेस्ट म्हणजे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट, मुंबई महापालिकेचीच पण स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. लोकल जर मुंबईची जीवनवाहिनी असेल तर बेस्टला मुंबईच्या धमण्या म्हटलं जातं. आधी आपण या बेस्टचा इतिहास पाहूया. ब्रिटिशांच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. 1873 साली घोड्यांना जोडलेली ट्राम मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागली. त्यानंतर 1907 साली विजेवर चालणारी ट्राम अस्तित्वात आली. यानंतर 15 जुलै 1926 रोजी मुंबईकरांच्या आयुष्यात पहिल्यांदाच बस आली. क्रॉफर्ड मार्केट ते अफगाण चर्च असा प्रवास या बसने पहिल्यांदा केला. मुंबईकरांनी या बसचं उत्साहात स्वागत केलं. काळ बदलत गेला आणि मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढू लागली. काळाच्या ओघात ट्रामचा खर्च परवडणारा नाही हे लक्षात आलं आणि अखेर 1964 साली ट्राम सर्व्हिस बंद पडली. 1995 साली बॉम्बेचं रूपांतर मुंबईत झालं आणि नव्याने अस्तित्वात आली बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट, म्हणजेच आजची बेस्ट. आता पाहूया 2019 मध्ये नेमकं काय घडलं. माजी महापालिका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शासन काळात बेस्टमधील बसेस भाडे करार तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्याच आदेशावरून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यावेळी भाजपने या प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले. बेस्टच्या खासगीकरणाविरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभं केलं, पण त्यालाही दाबून टाकण्यात आलं. बेस्ट चालवण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली. कंत्राटदारांच्या हाती एखादी सरकारी यंत्रणा गेली तर काय होतं याची प्रचिती आपल्याला यापूर्वी बऱ्याच प्रकरणांमधून आली आहे. कंत्राटदाराची नियुक्ती केल्याने बेस्टचा चालक आणि देखभालीवरचा मोठा खर्च वाचला. त्याशिवाय वाहन चालकांच्या तुटवड्याचा प्रश्नही निकालात निघाला. कंत्राटदाराला एका ठराविक किलोमीटरच्या प्रवासासाठी बेस्टकडून पैसे देण्यात येतात. बसची देखभाल, चालकांचा पगार याची जबाबदारी देखील कंत्राटदारावरती आली. आत्ताच्या घडीला बेस्टकडे एकूण 3200 बसगाड्या आहेत. त्यापैकी 1000पेक्षा कमी बसेस या बेस्टच्या मालकीच्या आहेत. कंत्राटीकरणाची मोहीम फायद्याची वाटत असली तरी त्यातील नुकसान आता जगासमोर येऊ लागलंय. मध्यंतरी बस सेवेचं कंत्राटीकरण परवडत नसल्याचं सांगून हंसा बस या कंपनीने आपलं कंत्राट अचानक रद्द केलं. पुढच्या दिवशी लाखो प्रवाशांचे हाल झाले. दुसऱ्या बाजूला हजारो कर्मचारी एका रात्रीत देशोधडीला लागले. या व्यतिरिक्त कंत्राटदारांकडून बसची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याची सुद्धा तक्रार केली गेली. या व्यतिरिक्त बस चालकांचा मोठ्या प्रमाणावर शोषण होत असल्याची तक्रार सुद्धा केली जाते. नियमित वेतन न मिळणं, सोयी सुविधा नाकारणं, पगारवाढ न देणं अशा तक्रारी वेळोवेळी केल्या जातात. कंत्राटी कामगारांच्या संपामुळे मध्यंतरी मुंबईकर चांगलेच बेहाल झाले होते. नाशिक, पुणे, नागपूर या महानगरांमध्ये सुद्धा प्रवाशांना हाच त्रास सहन करावा लागतो. चालकांच्या प्रशिक्षणावर योग्य तो भर दिला जात नाही. याच कारणामुळे कंत्राटी बसेसचा होणारा अपघात जास्त आहे. या बसेसचे चालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्याची चिंता सुद्धा व्यक्त केली जाते. मविया सरकारच्या काळात जेव्हा हा निर्णय घेण्यात आला त्यावेळेस समोर उभं ठाकलेल्या आव्हानांचं या सरकारला कल्पना होती का? नागरिकांच्या प्रवासाच्या बाबतीत मवियाचं सरकार संवेदनशील नव्हतं हेच यातून दिसून येतं. आजच्या तारखेला शहरीकरणाचा रेटा झपाट्याने वाढतोय. लक्षावधी नागरिकांसाठी
बस आणि ट्रेन हे प्रवासाचं एकमेव साधन आहे. या सगळ्याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. कुर्ला रेल्वे स्टेशन रोडवर झालेल्या या अपघातामुळे कंत्राटीकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, हेच यातून दिसून येत आहे. राज्यकर्त्यांनी चुकीच्या पर्यायांची निवड केली तर काय होतं हेच यामुळे दिसून आलं. अपघातग्रस्त बस ही बेस्टच्या मालकीची नसून कंत्राटदाराची आहे. बसचे चालक संजय मोरे हा 10 दिवसांपूर्वीच कामावरती रुजू झाला होता. अशा 10 दिवसांच्या अप्रशिक्षित वाहकाला ही नवी बस चालवायला देणारा अधिकारी कोण आहे? कंत्राटदारावर मेहरबान होऊन अप्रशिक्षितांना बेस्ट सेवेत रुजू करून घेणारे कोण होते? यांची चौकशी होईलच, पण मूळ प्रश्नांचं काय? या लाल डब्यांच्या आडून मुंबईकरांच्या डोक्यावर कोण घिरट्या घालतंय हे वेगळं सांगायला नको. बेस्ट समोर असलेल्या आव्हानांबद्दल तुम्हाला काय वाटतं? काही जणांचा बेस्टच्या आडून बेस्टच्या आगारांच्या जागांवर डोळा आहे, याबद्दल आम्ही सविस्तर व्हिडिओ करूच. तुर्तास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.